नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. मी ज्योतिषी सल्लागार आणि वास्तुतज्ञ. आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीबाबत प्रेम, आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि महाउपाय. कसा असेल जुलै महिना आपल्यासाठी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला आपण जाणून घेऊया ग्रहगोचरेबाबत. या महिन्यात संवेदनशील आणि काही बदल सुद्धा घडून येणार आहेत, कारण सूर्य आणि बुध तुमच्या राशीतून गोचर करत आहे. त्यामुळे आपल्याला मानसन्मान सुद्धा वाढताना दिसणार आहे. गुरुची शुभ दृष्टी असल्या कारणाने मानसन्मान, कामामध्ये ऊर्जा सुद्धा दिसून येणार आहे. मात्र शनीच्या भ्रमणामुळे कामामध्ये अडचणी दिसणार आहेत. कामं विलंबावरती पडू शकतात. कामं लवकरात लवकर व्हायला पाहिजे ती दिरंगाईने होताना दिसणार आहे. चला आता आपण जाणून घेऊया करिअर अथवा नोकरीबाबत. आपण नोकरी करत असाल तर या महिन्यामध्ये प्रगतिकारक फरक नक्की दिसेल, परंतु कामाचा ताण सुद्धा वाढलेला दिसेल. कामामध्ये पारदर्शकता ठेवणे म्हणजेच काम प्रखरतेने व्यवस्थितपणे करणे फार गरजेचे आहे, कारण या महिन्यात वरिष्ठ जे आहेत ते तुमच्या कामावरती लक्ष देऊन आहेत. एक चूक तुम्हाला या महिन्यात भारी पडू शकते, म्हणून या महिन्यामध्ये चुका होऊ देऊ नका. जर आपण व्यवसाय किंवा भागीदारी करत असाल तर आपल्याला कामांची यादी बनवणे गरजेचं आहे. कुठले काम योग्य असेल त्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. चला आता आपण जाणून घेऊया तुमची आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. या महिन्यामध्ये खर्चही तितकेच वाढणार आहे. प्रवास किंवा चैनीच्या वस्तू किंवा आरोग्यावरतीही खर्च या महिन्यात दिसून येऊ शकतो. त्यामुळे पैशांच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये थोडा व्यवस्थितच निर्णय घेणे गरजेचा ठरेल. या महिन्यामध्ये जर तुम्हाला कोणाला उधारी द्यायची असेल तर ते टाळायची आहे. पूर्णपणे या महिन्यामध्ये ती उधारी देणे टाळणे गरजेचे आहे, अथवा काहीतरी मोठा फटका मिळण्याचे चान्सेस आहेत. पैशांच्या बाबतीत जो निर्णय घेणार आहात तो घाईघाईत घेऊ नका. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये या महिन्यामध्ये सुखावह असे फरक दिसणार आहे. जे समजत होती ती या महिन्यात दूर होणार आहे. तुमच्यामध्ये जास्तीत जास्त प्रेम उमलून या महिन्यामध्ये येणार आहे. जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप खास महिना आहे. या महिन्यामध्ये कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनात येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया तुमचं कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये कौटुंबिक जीवनात संमिश्र असे फळ मिळणार आहेत. या महिन्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करणारे सगळे व्यक्ती मिळतील, परंतु या महिन्यामध्ये तुमच्या आईच्या ज्या आरोग्याच्या संबंधित तक्रारी जाणवू शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका. मालमत्तेच्या संबंधित जे वाद सुरू आहेत ते वाद या महिन्यात पुन्हा पेटून उठू शकतात, म्हणून या महिन्यात शांततेने निर्णय घेणे गरजेचे ठरेल. आरोग्याच्या बाबतीत जर जाणून घ्यायचं झालं तर या महिन्यात दुर्लक्ष कुठल्याही गोष्टींवर करू नका. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या डोळ्यांचे विकार, पाय दुखणे सोबतच काही ॲलर्जी होणे ह्या तक्रारी दिसून येतात आहे, म्हणून याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. चला आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी लकी कलर्स, शुभ कलर, शुभ रंग. या महिन्यामध्ये पांढरा, क्रीम आणि हलका हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ असेल. लकी नंबर्स म्हणजेच शुभ अंक जे असतील ते 2, 7 आणि 20 असेल. आता आपण जाणून घेऊया या महिन्याचे उपाय. तुम्हाला दर सोमवारी शिवलिंगावरती कच्चे दूध व्हायचे आहेत आणि चतुर्थीला गणपतीचे पूजन करून त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला दर सोमवारी गरजू व्यक्तींना तांदूळ दान करायचे आहेत. तर हे संपूर्ण माहिती होती जुलै महिन्याची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच तुमच्या काही प्रश्न असतील तर एक प्रश्न मोफत असं आपण सुरू केलं आहे. त्यासाठी डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. मी त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणून चला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. भेटूया सिंह राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.